ठिकाणी उपस्थित असलेल्या माया होतोय. हा महोत्सव हा सातारचा महोत्सव बनलेला आहे. गेले कित्येक वर्ष सातत्य या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारकर बघताय आणि आजपर्यंत साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे महोत्सव चालू झाले, पण निश्चित रूपाने एकमेव हा महोत्सव आहे जो लोकांच्या मनामध्ये रुतून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात. मधले कोरोनाचा कालखंड जर सोडला तर या महोत्सवानं कधी खंड त्या राज्यामध्ये पडू दिला नाही आणि सातत्य कायमस्वरूपी राहिलं. आदरणीय आमच्या राणीसाहेबांनी यासाठी संकल्पही केलेला आहे. यावर्षी या 5 वर्षामध्ये आज महिला भगिनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी उभे करतात. या स्टॉलसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एक कायमस्वरूपी दालन या सातारा शहरामध्ये महिला भगिनींसाठी स्थापन व्हावं. त्या दृष्टिकोनातून सातारा शहर नगर परिषदेच्या आमच्या झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही कायमस्वरूपी अशा वास्तूची एक निर्मिती करतोय आदरणीय राणीसाहेबांच्या माध्यमातून, की जे या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही त्याची उभारणी करतोय की जेणेकरून महिलांसाठी एक कायमस्वरूपी एक व्यासपीठ राहील. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून छोटे छोटे स्टॉल्स त्यामध्ये राहतील आणि 12 महिने या महिला भगिनी त्या ठिकाणी आपापला व्यवसाय करतील आणि त्यांचे बचत गट सक्षमरित्या चांगल्या स्वरूपाची करतील. आज संपूर्ण सातारा शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत. मी या परगावरून आलेल्या सर्व स्टॉल्स धारकांचे त्याचबरोबर सातारा शहरात आलेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आज जरी मगाशी संयोजकांनी सांगितले हा शेवटचा दिवस आहे, हा शेवटचा दिवस सातारकरांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज बघतोय आपण की गेटच्या बाहेरच्या बाजूला 1 किलोमीटर, खालच्या बाजूला 1 किलोमीटर आणि पाठीमागच्या बाजूला 1 किलोमीटर 2 व्हीलर 4 व्हीलरची लाईन लागलेली आहे. हे निश्चित रूपाने दाखवून देते त्या महोत्सवाचं महत्त्व किती आहे. ज्या महोत्सवाची यानंतर त्यांच्यासाठी 5 दिवस हे स्टॉल धारक आपल्या परीनं ग्राहकांना सर्व्हिस देण्याचा, त्यांना उत्तमात उत्तम एंटरटेन करण्याचा पण 12 ते 4 वेळा देण्यासाठी सांगितलं होतं. तेही देखील त्यांनी दिलेले. सुरभी केचप यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. विश्वासावर वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्रातून नव्हे तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात. आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल, ज्यांनी चांगले स्टॉल सजवले, चांगली टेस्ट लोकांना दिलेत फूडमध्ये, अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे कर्ता करविता BG बनकर साहेब इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर जे स्टॉल इथं बाहेरून आमच्या विश्वासावर आलेले आहेत, सातारकरांच्या प्रेमाने आलेले आहेत, त्या सर्व स्टॉलधारकांचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल जवळपास 250 स्टॉल आहेत आमचे. तर या सगळ्या स्टॉलधारकांचे आमच्या नक्षत्राच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर सातारकरांनी पहिल्या दिवसापासून, आजचा हा शेवटचा दिवस कोणी म्हणणार नाही, इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात त्यांनी केलेली आहे. लहान मुलांसाठी खेळण्यापासून खवयांसाठी फूड स्टॉल आणि खरेदीचं महिलांसाठी भरपूर आणि महिला बचत गटांना असं सगळ्या लोकांचा विचार करून हे नक्षत्र महोत्सव भरतं. त्या सगळ्यांना साथ देणारे मीडियावाले असतील, आमचे मंडपवाले असतील, इलेक्ट्रिसिटीवाले आणि प्रत्येक कामगार माणूससुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य करतो. त्या सर्वांचे, माझ्या शब्दातून एखाद्याचं नाव राहिलं असेल पण त्या सर्व लोकांचे आमच्या ग्रुपच्या वतीनं मी खूप धन्यवाद मानते आणि तुमचं असंच सगळ्यांचं प्रेम कायमस्वरूपी राहावं ही सदिच्छा व्यक्त करते. आणि नक्षत्राला जे जे प्रोग्राम असतील त्या